विचार करून पुढे चला आणि घरी बसून कोणीच काही बोलना. मी जिल्हा अध्यक्ष या नात्याने करते की माझ्या नक्की उद्या सगळ्या मॅप येईल आणि सर्वांना एकच विनंती करते की कुणी घरी बघणार. हा कामगार कर्मचारी एक सुट्टीचा कामगार कर्मचारी एक सुट्टीचा राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या मार्फत आज संबंध राज्यामध्ये बेमुदत संपाचं आयोजन सुरू झालेलं आहे. या बेमुदत संपाचाच भाग म्हणून उद्या नांदेड जिल्ह्यामध्ये सकाळी 11 वाजता महात्मा फुले पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. या मोर्चामध्ये आणि संपामध्ये प्रमुख मागणी आहे की सर्वांना 1982ची जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे. कारण पेन्शन हा उतारवयामधला आधाराची काठी असतं, त्यामुळं प्रत्येकाचा तो हक्क आहे आणि तो हक्क मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन या निर्णय आम्ही घेतलेला आहे. या पेन्शनबरोबरच महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 65 हजार शिक्षक मागच्या 15-20 वर्षापासून विनावेतन काम करत आहेत. काही आता अगदी 20% आलेले आहेत. मागच्या वर्षी 20% टप्पा दिला, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळं किंवा विद्यार्थी संख्येच्या पटसंख्या कमी असल्यामुळं किंवा वेगळ्या अटीमुळं शर्तीमुळं अनेक शाळा अपात्र आहेत. तेही शिक्षक 15-20 वर्षापासून उपाशीपोटी काम करतात. त्यांचे काम झालं पाहिजे. शिक्षकांना 10-20-30 वर्षाची शाश्वत प्रगती योजना मिळाली पाहिजे. शिक्षकांची भरती झाली पाहिजे. राज्य कर्मचारी भरती झाली पाहिजे. वैयक्तिक शिक्षकाचा विषय घेऊ नका. राज्य कर्मचाऱ्यांची भरती झाली पाहिजे. या सर्वांनाच म्हणजे सगळ्यांची रिक्त पदे भरा. त्याच्याबरोबर जुनी पेन्शन योजना लागू करा. अशा विविध मागण्या घेऊन हा उद्याचा म्हणजे संप चालू झाला आहे आणि उद्याचा मोर्चा आहे. तेव्हा या समन्वय समितीच्या मार्फत मी नांदेड जिल्ह्यातील सर्व संघटनांना, सर्व विभागातील कर्मचारी शिक्षकांना विनंती करतो, आवाहन करतो की या उद्याचा आपल्यासाठी मोर्चा आहे, आपल्या भविष्यासाठी आहे, आपल्या लेकराबाळासाठीचा मोर्चा आहे. म्हणून आपण सर्वांनी उद्याच्या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि हा मोर्चा यशस्वी करावा अशी आग्रहाची विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने झाली. आत्ताच सर्व समन्वय समितीच्या सर्व घटक संघटनांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये उद्याच्या मोर्चाची तयारी, त्याचं नियोजन करण्यात आलं आणि उद्याचा मोर्चा यशस्वी करण्यासाठी नियोजन करून आम्ही तयार झालो आहोत आणि सर्वांना आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे.